कमली वाला मेरे मन का मेरा यार है मेरा दिलदार है मेरा यार है मेरा दिलदार है काली 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 कमली वाला मेरा यार है मेरा दिलदार है संत समाज
आदराने ज्यांचं नाव घेतलं जातं हरिभक्तपरायण शास्त्रीजी महाराज आहेत, हरिभक्तपरायण गायनाचार्य बाबूराव महाराज आहेत, हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य. आपल्या परिसरामध्ये चांगलं जर कीर्तन वाजायचं असेल तर ऋषी महाराजाला आवर्जून बोलावले जाते. सगळे मोठमोठे कीर्तनकार वाजवतात, काही अडचण नाही. आता ढिल्लं पडून काम थोडं पण मग तरी हरिभक्तपरायण आमचे बंधुराज पक्वाट क्षेत्रातील गोड व्यक्तिमत्व अमोल महाराज आहेत. इकडचे सगळे टाळकरी भजनी मंडळी, आता सगळ्यांचा परिचय मला नाही, ज्यांचा मला वेळोवेळी फोन असतो असे असणारे पांडुरंग पाटील या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद. समोर गुरुवर्य बाबा आहेत, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. ऐका, अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आवाजच क्लिअर झाला. विठाला विठाला अभंग तुकाराम महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या समागमामध्ये, संतांच्या संगतीमध्ये गेले. महाराज म्हणतात, संत समागमे एखादी परी, परी म्हणजे प्रकार, प्रकार त्याला परी शब्दाचा अर्थ आहे प्रकार. एखादी परी वावे त्यांच्या द्वारे स्वानयाती. महाराज म्हणतात, संतांच्या संगतीत गेल्यानंतर, संतांच्या संगतीत काय जायचं, महाराज म्हणतात संतांच्या संगतीत माणसाने राहिलं पाहिजे. संत संग जीवनामध्ये महत्वाचा आहे. महाराज म्हणले, संतांच्या संगतीत जरी देवा मला राहू न दिलं ना, तर त्यांच्या दारातला मला कुत्रा बनव. कुत्रा आपण म्हणू का देवा मला एखाद्या दाराचा कुत्रा बनव? आपण म्हणणार नाही महाराज. आपण देवाला वेगळं मागत असतो, देवाला असं मागणार नाही. परमार्थाबद्दल आपण मागणार नाही महाराज. पण तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला त्यांच्या दारातला कुत्रा बनवावे, त्यांच्या द्वारी स्वानयाती. देव म्हणला, तुकाराम महाराज तुम्हाला त्यांच्या दारातला कुत्रा व्हायचंय. कुत्रा होऊन करशाल काय? कुत्रा होणं चांगलंय का? एखादा महाराज जर पिसळेल कुत्र्याने आपलं ते असे लोक लांब लांब बसत असतात. कुत्रा होणं सोपं आहे का? कुत्रा होणं सोपं नाही. महाराज का तुम्ही म्हणतात त्यांच्या दारामधला कुत्रा व्हायला पाहिजे? महाराज म्हणतात, त्यांच्या दारातला कुत्रा जरी झालो ना, तर तेथे रामनाम घडेल श्रवण. संतांच्या दारामध्ये जरी कुत्रा म्हणून जरी पडलो, तर महाराजांचे एक प्रमाण आहे, पडून राहे ते ठाई उगाच संताची पायी. नुसता पडून जरी राहिलो ना, तर तेथे उगाच संताच्या पायी. मग कशा? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. उच्चिष्टाचं भोजन घडेल. उच्चिष्ट कळतं आपल्याला? उष्ट. पण त्या उष्ट शब्दाचा अर्थ इथं लागत नाही बरं का. जेवणातलं उष्ट वेगळं, ऐका, जेवणातलं उष्ट वेगळं आणि संतांच्या मुखातलं उष्ट वेगळं. उष्ट म्हणजे काय महाराज? जगातलं जेवढं ज्ञान आहे, लक्ष देऊन ऐका. एखादा म्हणला मी फार विद्वान आहे, फार ज्ञानी आहे, फार हुशार आहे, माझ्यासारखा हुशार कोण नाही, माझ्यासारखा विद्वान कोण नाही, माझ्यासारखा कोणीच नाही असं म्हणतात ना. माझ्या समोर येऊन बसा, हो त्याला एका मिनिटात गार करतो. तू काहीच गार करू नको बाबा, देवाच्या जावा मनातला ताव आपाव गार करून टाकतो. सांगायचं काम नाही राहत. एखादा म्हणला मी विद्वान आहे, तो किती विद्वान असला तरी त्याने संतांच्याच मुखातलं उष्ट वापरलेलं आहे. जगातलं जेवढं ज्ञान आहे हे व्यासांच्या मुखातलं उष्ट आहे. याला म्हणायचं उष्ट. तुकाराम महाराजांच्या अभंग कीर्तनकार घेतो, तो काय आहे? उष्ट सांगतो ना महाराज. ज्ञानोबाच्या वैव्या सांगतो, काय सांगतो? उष्ट सांगतो. नाथ महाराजांच्या भागवतातला वैव्या सांगतो, उष्ट सांगतो. त्याला म्हणायचं उच्चिष्ट. संतांच्या दारातलं उष्ट जरी महाराज भेटलं ना, तर मला संतांच्या संगतात कशा करता? तेथे रामनाम. हे अभंगाचं प्रमाण जिकडे नाही तिकडे लागतं. तेथे रामनाम घडेल श्रवण, होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. आणि महाराज आणखी सांगतात पुढच्या चरणामध्ये, मला देवा हे जरी नाही देता आलं ना, तर आणखी सांगू का तुला? आणखी काय कर, आणखी काय कर. महाराज म्हणले, हे जरी जमत नसत तर एवढं तरी कर. काय? कामारी बटीक सेवेचा सेवक. कामारी बटीक कर आणि सेवेचा सेवक कर. एखाद्या आमदाराचा सेवक कर म्हणणं वेगळं, खासदाराचा सेवक कर म्हणणं वेगळं. पण महाराज म्हणतात, मला त्यांच्या सेवेचा सेवक कर. बरं, शब्द कसा वापरला बघा. कामारी बटीक. बटीक करत आपल्याला, आपण जमीन धरत नाही बटाईना. आणखी सोपं सांगतो तुम्हाला बटीक शब्दाचा अर्थ.
बायांचे कधी भांडणं लागले तर बायांचे भांडणं लागले, वाद चालू झाला का बाया भांडणं म्हणता अरे बटकुळे आहे का तुमच्याकडे? बटकुळे शब्दाचा बटीक शब्दाचा अर्थ आहे आम्हाला बटीक कर, कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक ते भले. महाराज म्हणतात कामारी बटीक कर. महाराज हे कशा करता करायचं? महाराज म्हणले ते राम नाम घडेल श्रवण कामारी बटीक कर. हे कशा करता करायचं? कारण महाराज म्हणतात हे जगातलं जेवढं सुख आहे ना, सुखरूप पैसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे का तो देव जरी सर्व सुखी असला पण हे सगळं सुख कुठं आहे? तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती. संतांच्या चरण सानिध्यामध्ये मला सेवा घडू दे. तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची. माणसं थोडे लांब लांब बसले हो सगळे, जर मंडप मध्ये बसले तर मंडप येता का पुढे? थोडं नाही का? उद्या येतील का? बरोबर. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला संतांच्या संगतीत घाल, संतांच्या संगतीत राहू दे. का? आम्हाला भगवंताचं नामस्मरण घडेल. नामस्मरण घडल्यानंतर काय होईल? आम्हाला राम नामाचं श्रवण घडेल आणि जीवनामध्ये भगवंतानं आम्हाला देह देत असताना देह दिलताच त्याच्या करता. आपण जेवढेच आईच्या गर्भामध्ये होतो ना, आईच्या गर्भामध्ये असताना, आईच्या उदरामध्ये असताना, आईच्या पोटामध्ये असताना, त्यावेळेस आईच्या गर्भामध्ये असताना आपण देवाला म्हणत होतो देवा काय सांगू गर्भेची गर्भाचं दुःख फार अवघड आहे. मग एक कर, मला या गर्भाच्या दुःखातून मुक्त कर. मुक्त केल्यानंतर काय? देव म्हणला तुला मुक्त करेल, फुकट नाही करणार, काहीतरी द्यावं लागेल तुला, मला शब्द द्यावा लागेल. शब्द दिल्याशिवाय मी तुला मुक्त करणार नाही. काय शब्द लागतो देवा तुला? टाळी वाजवा, टाळी वाजवायची तर मोकळी वाजवा, आज चिंगूसवाणी वाजवू नका. मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये, चाय की शोभा प्याली सी होती. चाय की शोभा
प्याली से होती है, फूलों की शोभा माली से होती है, दुल्हन की शोभा डोली से होती है, ससुराल की शोभा बरोबर बरोबर है हाँ साली से होती है, और कीर्तन की शोभा ताली से होती है, इसलिए ताली कारण टाळीला फार महत्व आहे महाराज. टाळी वाजवल्याने सुद्धा उद्धार होतो महाराज. आणखी सांगू, टाळी वाजवल्याने उद्धार होतो. संजू महाराज राहिले पा नाव घ्यायचे आमचे. आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलंय, दिंडीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. वारकरी घराण्याची परंपरा आहे, वारवाडलापासून आमचे संजय महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. कधी कधी डोकं बंद पडतं माझं, थोडं थोडं समजून घ्यावा. लाईट गेल्यावानी टाळीने सुद्धा उद्धार झालेला आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. आणखी सांगू आपल्याला, भागवत कथेमध्ये कीर्तनामध्ये एखादं कोणी नाचत असेल ना, कीर्तनामध्ये कथेमध्ये नाचतात ना लोक, तर मुरारजी बापू कथेमध्ये सांगतात, नाचणाऱ्या माणसाकडे जरी बघितलं, नाचणाऱ्याकडे डीजे पुढे नाही बरं का, डीजे पुढे नाही, लग्नामध्ये नाही, हळदीमध्ये नाही. आता हळदीमध्ये नाचल्याशिवाय तर लग्नच होत नाही बाबा. लग्नाला गर्दी कमी, हळदीलाच जास्त आहे. रामनवमीत लग्न धरल्यावर महाराज लोकांचं अवघड, हळदीला जायचं, लग्नाला जायचं. नाचणाऱ्या माणसाकडे जरी बघितलं ना तर पाप जळून जातात, मुरारजी बापू कथेमध्ये सांगतात. पण भजनामध्ये नाचलं पाहिजे. असं होऊन जातात बोलाच्या नादामध्ये. एक वेळा करी या दुःखात गळे, महाराज म्हणले या दुःखातून मला मोकळं कर देवा, मी तुझं भजन करील. देवाला आपण शब्द दिला होता, देवा मला जर या दुःखातून मोकळं केलं ना तर मी भजन करील. पण आपण भजन करतो का महाराज? आपण भजन करीत नाही. भजन केला पाहिजे. भगवान देवाने आपल्याला देहच त्याच्या करता दिला. देवी दिला देव भजना गोमता. महाराज म्हणजे तुला नामस्मरण जरी नाही झालं, भजन जरी नाही झालं, परमार्थ नाही घडला, तर एक काम कर, फक्त तू जर संतांच्या संगतीमध्ये जर राहिला ना तर तुझं उद्धार झाल्याशिवाय राहणार. संत जगामध्ये एकमेव संत असे महाराज, देवाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आणि पर्याय कोणता असेल तर तो म्हणजे संत आहे. संत संतांच्या संगतीमध्ये माणसाचं कल्याण होत असतं. संत काय करतात? कागा से तो हंस कवे मिट जाए मुर्गे
माणसाचं कल्याण होत असतं. संतांच्या संगतीमध्ये सगळं सुख भेटत असतं. ऐका, एका जणाचं पोरग सकाळी सकाळी उठलंय, पोरावर लक्ष द्यायचं. काय चालू अजाने का? संतांच्या संगतीमध्ये कल्याण होत असतं. संत काय करत असतात ऐका. एका जणाचं लहान पोरग छोटस सकाळी सकाळी उठलं. आता उठल्यानंतर लहान पोरं किती सुंदर दिसतात. सकाळी उठलं महाराज, नाकातून गंगा यमुना वाहते, डोळ्याला चिपडा आलेली, दुधाचा काळा खातो, सगळा काला ढेरीवर सांडलेला, आणि बॅटरीक लावून पाहावा असा पोरगा. बॅटरीक लावून कळतो तुम्हाला? गोऱ्या पण माणसाला बॅटरीक लावावं लागते का पाहायला? काळं भंगार पोरग महाराज, काळं कुळकुळीत पोरग बसलेलं, सगळ्या अंगावर माशा गणगण लागलेला, गणगण माशा करत्या, काला सांडलेला पायावर अंगावर. पण त्याची आई तरी त्याच्याकडे बघून म्हणते, बाई माझा वाघ कसा बसला, माशा आणि त्याच्या अंगावर आधी. घाण्याला भरलेलं पोरग बसलेलं होतं. बाहेरून त्याचा बाप आला आणि बाप आल्यानंतर बापाने पोराकडे बघितलं, पोराने बापाकडे बघितलं. नजर से नजर मिल गई. आता लहान पोराला कळतं का आपण घाणीने भरली नव्हतो शास्त्री महाराज? लहान पोराला काय कळतं मला? त्याला फक्त बाप कळतो. बापाला घरामध्ये एंट्री केली, पोराने बापाकडे पाहिलं, दह्याचा दुधाचा काला तसाच राहून गेला. उठला आणि बापाकडे पळत गेला, बाबा 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 मला घ्या, बाबा मला घ्या, बाबा मला घ्या. बापाने त्याला लुटून लावलं. ऐका बरं का लुटून लावलं बरं? घाण्याने भरलेलं होतं म्हणून. घाण्याने भरलेलं होतं म्हणून बापाने त्याला लुटून दिलं. पण त्याच घाण्याने भरलेल्या पोराला नंतर आई उचलते, त्याला बाथरूम मध्ये नेते, त्याला स्वच्छ आंघोळ घालते, आणि स्वच्छ आंघोळ घालून पोराव शांत बस ना, स्वच्छ आंघोळ घालवते, त्याला सुंदर सजवते, आणि सुंदर सजवून झालं, गंध लावते, पावडर लावते. त्याच पोरग एवढं गोरो गोमट दिसतं महाराज. सुंदर दिसायला लागलं. सावरी सुरत दिल दीवाना हो गया, काली कमली वाला त्याचाच पोरग दिसायला लागलं. त्याला काजळाचा टिपका लावला आणि सुंदर दिसायला लागलं. कसं दिसत होतं? सावरी सुरत.